तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा 9 जूनला भव्य असा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। पहिल्या असणाऱ्या अलाइनमेंट बदलून नवीन अलाइनमेंट केलेल्या रस्त्याला सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध आहे। त्याचबरोबर यामुळे ज्यांची शेती बाधित होणार आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा विरोध केला। आणि या शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग याला विरोध करण्यासाठी आता कोल्हापुरामध्ये एक मोड बांधली गेली आणि त्या मोड आज कोल्हापुरामध्ये एक भव्य मोठा मेळावा झाला। या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांबरोबर नेते मंडळी उपस्थित होते। सगळ्यांनी याला विरोध केला आहे। आपल्याबरोबर काही नेते मंडळी आणि शेतकरी असणे बोलणार आहेत। काय सांगाल की शक्तीपीठ महामार्ग व्हावा का? नाही, निश्चितच हा शक्तीपीठ महामार्ग नको असलेला मार्ग हा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या माती मारण्याचा सरकारनं घाट घातलेला आहे। कारण का या सगळ्या शक्तीपीठ मार्गाच्या माध्यमातून या विभागाची होणारी हानी, शेतीची हानी, कारण का अल्पभूधारक असणारे आमच्या या जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहेत। राधानगरी असेल, बुद्रगड असेल, आजरा असेल, पन्हाळ असेल, शेवाळ असेल, या सगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्यावरती हा एक म्हणजे महामार्ग हा घाट घालण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे तुम्ही गेले 2 वर्षाला लढा करताय, आता इथून पुढची लढाईची भूमिका काय असणार? इथून पुढे जी लढाई असणार ती निर्णायक असणार आहे। निवडणुकीच्या आधी थोडं लोकांचं प्रेशर होतं, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो अशी गारगोटीच्या सभेत घोषणा केली होती। त्यानंतरचे 5वी बहुमत भाजपचं आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी शेतकरी दुही माजून परत हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादलेला आहे। काही झालं तरी शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध असणार, अखंड महाराष्ट्रातून विरोध असणार आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करायसाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शेतकरी म्हणून लढणार। ज्या शेतकऱ्यांच्या गट नंबरमधून हा शक्तीपीठ जातो त्याने हरकत दाखल करायची आहे। त्याची मुदत 25 जून आता याच्यापर्यंत आहे, मे पर्यंत आहे। त्या अगोदर ते आम्हाला फॉर्म भरायचे आहेत। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। 25 तारखेला होणार ज्या हरकती घ्यायच्या त्यासाठी हरकतीचे फॉर्म इथे वाटण्यात आलेले आहेत। यामुळे महाराष्ट्र शासनालाही इशारा आहे की शेतकरी कशा प्रकारे युद्ध करतात हे पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।